नमस्कार मंडळी, कशा आहात? आनंदातनं तर आनंदात असलं पाहिजे. तर आज आपला दुसरा दिवस नॅशनल व्हर्च्युअल इंटरॅक्शनचं बजेट क्विज 2026 वरती. आणि आज या दुसऱ्या दिवशी पॅनल डिस्कशन आणि लाईव्ह इंटरॅक्शन होणार आहे. तर चला आजचा दिवस सुरू करूया. नंतर हॉटेलच्या खाली नाश्त्याची अरेंजमेंट केलेली होती. नंतर आम्ही नाश्ता घेतला आणि मग भिडलो आम्ही नाश्ता करण्यासाठी. मस्त म्हटलं यार एक फोटो तर बनते यार इथं. मग आम्ही मस्त एक फोटो काढला आणि नंतर आमच्या बस आल्या इथं. आम्ही बसमध्ये बसलो आणि नंतर निघालो आम्ही मग डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीकडं. तर युनिव्हर्सिटीला पोचलो. मस्त असं चालत चालायचं एक झालं की आमचा एक मित्र रूममेट दिसत नव्हता, कारण सर्वांचे टी शर्ट सेम झाले होते. यात आणखी एक गोष्ट होती की आज महाराष्ट्र, पॉंडिचेरी आणि गोवाचे या 3 राज्याचे मुलं मुंबईला होते. आणि नंतर आमचा हा मित्र दिसला, आदित्य सर. नंतर एक विकसित कृषीचं बॅनर होतं. ॲग्रीवाले स्टुडंट को यही तो चाहिए था. नंतर या बॅनरवर एक फोटो काढला. नंतर ऑडिटोरियम्समध्ये गेलो. ऑडिटोरियमची एक खास गोष्ट होती, इथे 4 साईडनं बसण्याची जागा होती आणि खरंच खूप सुंदर ऑडिटोरियम्स होतं. नंतर इथे माय भारत बजेट क्विजचा आम्हाला हा व्हिडिओ दाखवला. वर्ष 2047 तक आत्मनिर्भर और विकसित भारत के निर्माण का लक्ष्य इन्हीं ऊर्जावान कदमों पर टिका है. युवाओं का एक छोटा कदम पूरा करेगा विकसित भारत के निर्माण का संकल्प. मेरा भारत, युवा भारत. नंतर पहिल्या सेशनचं पॅनल डिस्कशन चालू झालं. यात टॉपिक होता ह्युमन कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट. नंतर आम्ही यांचं मनोगत ऐकलं आणि नंतर काही 1-2 मुलांनी प्रश्न विचारले. ते झाल्यावर आम्ही जेवणासाठी बँकेट हॉलमध्ये आलो. इथे मस्त आम्ही जेवण केलं आणि नंतर पुन्हा आम्हाला सेशनसाठी जायचं होतं. नंतर आम्ही ऑडिटोरियम्समध्ये आलो. इथे यांनी रूल्स बदलले आणि म्हटलं की यावेळी चिठ्ठीवर लिहा, क्वेश्चन तुमचे डायरेक्ट विचारू नका. आणि सेकंड सेशन चालू झाले. यावर टॉपिक विकसित कृषी, ॲग्रिकल्चर, रूरल इकॉनॉमी अँड स्ट्रेंथनिंग ऑफ फार्मर वेलफेअर. नंतर ऑनरेबल युनियन मिनिस्टर ऑफ युथ अफेअर अँड स्पोर्ट डॉक्टर मानसुख मांडविया सर आले आणि त्यांनी आमच्यासोबत व्हर्च्युअली इंटरॅक्शन केलं, कारण PM सर काही कारणास्तव हजर नव्हते. नंतर जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मनोज सानप सर हे आम्हाला मार्गदर्शन करायला आले आणि इथे त्यांनी नारायणचा जो जयघोष दिला, त्यात आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक ऊर्जा आली. आणि नंतर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर सरांचा मेसेज आला आम्हाला. तो मेसेज आम्ही वाचला आणि नंतर आजचा हा आमचा प्रोग्राम संपला. आम्ही निघालो बाहेर. इथे आम्ही आमचं सर्टिफिकेट घेतलं, जे की डिस्ट्रिक्ट वाईज भेटत होतं. नंतर आम्ही गेलो बँकेट हॉलमध्ये. संध्याकाळीच रात्रीचं जेवण करून घेतलं. नंतर इथं मस्त आम्ही जेवण केलं, फोटो काढले मस्त. आणि नंतर आम्ही लास्टचा डी.वाय. पाटीलला बाय म्हटलं आणि खरंच खूप सुंदर 2 दिवस गेले. असा आमचा हा 2 दिवसाचा प्रोग्राम इथे संपला.